IAS अधिकारी पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिल्यानंतर YCM रुग्णालयावरती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत RTI कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत। सर, नेमकं काय सांगाल? कारण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी YCM रुग्णालय आहे त्यांच्याकडून पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 7% त्या दिव्यांग असल्याचं म्हटलेलं आहे। मुळात हे जे पिंपरी चिंचवडच्या YCM रुग्णालयाने प्रमाणपत्र दिलं ते देताना अनेक त्रुटी राहिल्यात, उणिवा राहिल्यात असं दिसून येते। ज्या वेळेला कुणाला हे सर्टिफिकेट द्यायचं असतं त्यावेळी त्याचं एक ओळखपत्र ज्याच्यावर फोटो आहे असं घ्यायचं असतं, म्हणजे आधार कार्ड किंवा असं जे काय असेल ते। इथं त्याच्याऐवजी त्यांनी राशन कार्ड हा पुरावा गृहीत धरलाय त्यांच्या याचा संपर्काचा, आणि हा असा पुरावा ग्राह्य धरता येत नाही असे सुप्रीम कोर्टापर्यंत सगळ्यांनी म्हटलेलं आहे। दुसरी गोष्ट, हे जे त्यांनी पत्ता दिलाय तो आहे एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा, ज्या कंपनीमुळेच त्यांच्यावर बरेच ते गाड्या ज्या होत्या त्यांनी वापरल्या IAS असताना त्या ह्या कंपनीच्याच होत्या म्हणजे, आणि त्याच्यावर त्यांनी लाल दिवा वगैरे लागला होता। अशा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा पत्ता देऊन त्यांनी हे प्रमाणपत्र घेतलं, हे आणखी एक चुकीचं आहे। तिसरी गोष्ट, त्यांनी आधीची सर्टिफिकेट त्यांची ती याची आहेत नगरची, आता त्यांनी अप्लाय औंधला पण केलं औंधचा पत्ता देऊन, आणि पिंपरी चिंचवडलाही केलं तळवड्याचा पत्ता देऊन। हे सगळं चुकीचं आणि बेकायदा आहे। विशेषतः अधिकाऱ्यांनी हे सगळं करण्यापूर्वी सगळ्या कागदपत्रांची पूर्ण काळजी घ्यायला पाहिजे होती, तपासायला हवी होती, पण तसं न तपासता त्यांना ते घाईघाईने दिले असं दिसतंय। याची चौकशी आता बाकीची चौकशी राज्य केंद्र शासन करेलच, परंतु ह्या पिंपरी चिंचवडच्या रुग्णालयातल्या अधिकाऱ्यांनी काय केलं याची चौकशी पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी केली पाहिजे। हीच गोष्ट सर्वसामान्य व्यक्तीने केली असती, दिव्यांग प्रमाणपत्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणचे ॲड्रेस दिले असते किंवा अनेकदा अप्लाय केलं असतं तर त्यांची काय स्थिती झाली असती? त्यांना जेलमध्ये टाकलं असतं आतापर्यंत सगळ्यांनी, खोटे बनावट दाखले तयार केले म्हणून। या सगळ्या यंत्रणा विकल्या गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे जर कुठे या सिस्टीममध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब पहिल्यापासून असल्यामुळे त्यांना कुठे काय उणीवा आहे आणि त्या उणीवाचा कसा फायदा घ्यायचा, गैरफायदा घ्यायचा त्यांना चांगलं माहिती आहे, त्याच्यातून त्यांनी हे केलेलं दिसतंय। आता तुमची मागणी काय असणार आहे? पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी हे जे काही झालंय पिंपरी चिंचवडमध्ये झालंय त्याची चौकशी करायची। बाकीच्या मागण्यांसाठी आम्ही केंद्र आणि राज्य शासनाशी संपर्क साधतोयच। आणखी काही प्रमाणपत्र येण्याची शक्यता आहे का पुढे? खूप आलेत आणि आता एवढ्या सगळी प्रोसेस करणं मला एकट्याला प्रॅक्टिकली शक्य नाही, त्यामुळे काही संघटनांच्या मदतीने मी ते करायचा प्रयत्न करतोय। तर IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्याकडे 3 ते 4 दिव्यांग प्रमाणपत्र झालेले आहेत, परंतु YCM रुग्णालयाकडून जे दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये जो पत्ता दिलेला आहे, त्यामध्ये जो पुरावा दिलेला आहे, त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित व्यक्तीची आणि रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी करावी अशी जी मागणी आहे ती RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेली आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे।